सर्व सुधारांची सुधारणा आहेत ना, ती आपल्या आतून होते. आपलं मन आणि आपण हे जर वेगवेगळे असेल ना, तर आपण कधीच सहज आणि सुखी, आनंदी नाहीच राहू शकत. आजही या विचलित जगामध्ये आनंदी राहणे आणि मन शांती असणे खूप कठीण आहे. आपल्याला आपल्या मनाचा समतोल साधता आला पाहिजे. समाधानी राहता आलं पाहिजे. आपण नेहमी ठरवितो की स्वतःला सुधरवायचं आहे, स्वतःवर काम करायचे. त्यासाठी प्रयत्न पण करतो. पण ते प्रयत्न करताना आपल्याला आजूबाजूच्या अशा काही घटना घडतात की त्या आपल्याला मनापासून घाबरवून टाकतात. पण जेव्हा आपण आपल्या मनाला कणखर बनवितो, त्यावेळेला आपल्याला खूप शांत वाटतं. कणखर मन नेहमी शांत असतं. आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीचा परिणाम आपल्या मनावरती होतच नाही. ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण करू शकतो, त्याच गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये अडचणी येणारच आणि ते सगळ्यांच्याच आयुष्यात अडचणी येतातच. त्याबद्दल बोलत आपण बसतो. सतत आपण अशी निरुपयोगी गोष्टींवर चर्चा केली, सतत अशी नकोशी माहिती स्वतःवर आदळत राहिलो, तर आपल्याला चांगल्या गोष्टींची आठवणच होणार नाही. तर फक्त अडचणींवरती किंवा नको असलेल्या गोष्टींवरतीच आपण महत्त्व देऊ. त्याबद्दलच आपण सतत बोलत राहू आणि म्हणूनच ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकतो आणि ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात, त्या गोष्टींबद्दल आपण घरात चर्चा करून बघायचं. ते खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा चर्चा आपल्याला मनाने कणखर बनवितात. नवं काहीतरी करण्यासाठी सतत हिंमत देतात. दुःख, त्रास कोणाला नाही आहेत. अशी एक पण व्यक्ती जगात नाही आहे जिच्या वाट्याला काहीच दुःख आलेलं नाही. पण जीवन जगण्याची कला म्हणजेच काय? मनाला आणि स्वतःला कणखर बनविणं. इतकं कणखर स्वतःला बनवायचं आहे की त्या दुःखाला आपण अगदी सहजतेने सामोरे जाऊ. आणि मुळातच आपण त्या दुःखाकडे लक्षच दिलं नाही, आपण त्या दुःखाला पाहिलंच नाही, त्याच्यावरती सतत आपण चर्चाच केली नाही, तर त्या दुःखाला डील करणं खूप सोपं जातं. ज्या गोष्टींवरती आपण कंट्रोल नाही करू शकत, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर गोष्टींमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी असतात, जी त्यावरती आपण नाही नियंत्रण ठेवू शकत. मग त्याच्यावर सतत बोलण्यात काहीच अर्थ नाही. जे चांगलं घडतंय, जे आनंद देतंय, चांगलं वाटतंय, त्याबद्दल सतत सतत बोलल्याने, ते सगळं लिहून काढल्याने आपलं मन कणखर होत जातं. खूपच लहान लहान गोष्टींपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक कणखरपणे झोपी जायचं. आपल्या जोडीदाराला, मुलांना, पालकांना, भावंडांना, मित्रमैत्रिणींना मदत करायची. आणि हळूहळू या छोट्या छोट्या गोष्टी जास्त प्रमाणात करायच्या. या लहान लहान गोष्टींपासूनच नेहमी मोठमोठ्या गोष्टींची सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागतो, ज्या आपण चांगल्या प्रकारे करू शकू किंवा आपण त्या आपल्याला आवडत आहेत, ज्या आपल्याला कदाचित माहीत नसेल की आपल्याला काय हवं आहे. पण आपण एखादी गोष्ट जेव्हा करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला आपोआपच आपल्याला जे हवं आहे ते सापडायला सुरुवात होते. आपले मन कणखर बनायला सुरुवात होते. मन हलकं केलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींवरती, आपल्या अडचणींवरती इतरांशी बोलले पाहिजे. मला मान्य आहे, पण फक्त अडचणींवरतीच बोलायची नाही आहे. आपली अडचण आपण सांगत राहिलो तर त्यानंतर आपण असा विचारच करत नाही की आपण यावरती काही उपाय काय आहे. आपण काही उपायांवरती नाही बोलत. आपल्या अडचणींवरती बोलायची नाही,
त्यावरील उपायांवर सुद्धा बोलायचे. आपण काय करू शकत नाही, याचसोबत आपण काय करू शकतो, यावरती आपल्याला जास्त बोलायचे आहेत. आपण ना आपल्या अडचणींना, आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींना आपण असं पकडून बसलोय, आपण त्या नकारात्मक गोष्टींवरती बोलणं सोडतच नाही. आपण सकारात्मक गोष्टींवरती काम करायला सुरुवातच करत नाही. आपण स्वतःवरती काम करायला, स्वतःला आतून सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याला फक्त आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलायचं आहे. तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आपण स्वतःला बदलू सुरुवात करू त्यासाठी, तेव्हा आपोआपच आपल्या आजूबाजूचं वातावरण छान होईल. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जेव्हा मी स्वतःला सुधरवायचा सुरुवात केली, तेव्हा मी मला हवं ते माझ्या आवडीचं काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला आपोआपच आजूबाजूंची परिस्थिती बदलत गेली. मी नवनवीन गोष्टी आपोआप शिकत गेली. फक्त मी एक पाऊल उचलले आणि माझ्या अडचणींना मी दुर्लक्ष केलं आणि मला काय करायचं आहे, मी याच्याकडे लक्ष दिले. त्यावेळेला जे मला हवं आहे ते आपोआप घडत गेलं. ज्या अडचणी होत्या त्या आपोआप नाहीशा होत गेल्या आणि काही अडचणी ज्या मला आधी मोठ्या वाटायच्या, नंतर मला अगदी छोट्याशा वाटू लागल्या. आणि म्हणूनच आपल्याला आनंदी राहायचं असेल, आपली मनशांती वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या मनाला कणखर बनवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी अशा घडतील ज्या आपल्या मनाला दुखावतील, पण तरीही तेवढ्यापुरतं दुःख मानून पुन्हा नव्याने हसता यायला हवं आणि हसायला शिकायलाच हवं.